नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतामध्ये आपण जे पीक घेतो या पिकावर वेगवेगळे रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो, वेगवेगळ्या आळ्यांचा प्रादुर्भाव जास्त असतो। हे रस शोषणारी किडी आणि आळी ही एकाच कीटकनाशकाने जर बंदोबस्त झाला तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना भरपूर होतो। मग यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळे कीटकनाशक असतात पण जे आपल्याला माहित नसतात। यापैकीच एक जे कीटकनाशक आहे त्याबाबत मी तुम्हाला माहिती देतो। शेतकरी मित्रांनो, आपल्याला शिनवा हे इन्सेक्टिसाइड इंडिया लिमिटेड या कंपनीचं हे कीटकनाशक आहे। त्याचप्रमाणे सेम हेच कीटकनाशक गोदरेज कंपनीचं ग्रासिया नावाने येतं। शेतकरी मित्रांनो, ग्रासिया आणि सिन्वा हे एक अतिशय प्रभावी असं कीटकनाशक आहे की जे पिकाच्या किडींचं हे दीर्घकाळ नियंत्रण ठेवतं। सिन्वा आणि ग्रासिया याची आपण माहिती जाणून घेऊ। ग्रासिया आणि सिन्वा याच्यामध्ये फ्लुक्सामेटामाइड 10% EC हे रासायनिक विषारी घटक याच्यामध्ये आहे की जो स्पर्शजन्य आणि पोट विष म्हणून काम करतो। हे एक अत्याधुनिक आयसोक्सोझोनिल ग्रुपमधील एक चांगलं कीटकनाशक आहे की जे रस शोषण करणाऱ्या किड्या आहेत किंवा पानं कुरतडणाऱ्या आळ्या असतील किंवा फळ पोखरणाऱ्या आळींच्या व किडींच्या साठी ते अति प्रभावी असं एक कीटकनाशक बनवले। ग्रासिया सिन्वा हे पिकावरील कोणकोणत्या रस शोषण करणाऱ्या किडी व आळींवरती चांगल्यापैकी नियंत्रण ठेवते किंवा बंदोबस्त करते, चांगल्यापैकी काम करते, या किडी आपण पाहू। शेतकरी मित्रांनो, रस शोषण करणाऱ्या किडीपैकी ब्लॅक थ्रिप्स असेल किंवा येलो थ्रिप्स असेल याच्यावरती चांगल्यापैकी प्रभावी काम करतं। त्याचप्रमाणे काही प्रमाणामध्ये जो हिरवा तुडतुडा असतो ह्या हिरव्या तुडतुड्याचं हे नियंत्रण करण्यासाठी काही प्रमाणामध्ये मवा जो असतो ह्या मव्यावरचाही प्रादुर्भाव चांगल्यापैकी तो बंदोबस्त करण्यासाठी हे सिन्वा ग्रासिया हे काम करतं। शेतकरी मित्रांनो, त्याचप्रमाणे आळी जे आहेत तर आळी वेगवेगळ्या पिकांमध्ये पानं कुरतडणारे आळे असेल, पानं खाणारे आळे असेल, शेंडा पोखरणारे आळे असेल, उंट आळे असेल, त्याचप्रमाणे स्पोडोप्टेरा आळी असेल, हेलिकोअरोपा आर्मेजिरा ही आळी असेल, शेतकरी मित्रांनो उंट आळी असेल, अशा अनेक आळीवरती ती प्रभावीपणे सिन्वा आणि ग्रासिया हे प्रोडक्ट चांगल्यापैकी काम करतं। 100% या किडींचा बंदोबस्त करण्यासाठी हे सिन्वा हे वांगे, कोबी, मिरची, टोमॅटो, भेंडी, तूर या पिकासाठी अतिशय चांगल्यापैकी काम करते। म्हणजे सिन्वा आणि ग्रासिया हे या 7 पिकासाठी लेबल क्लेम आहेत। शेतकरी मित्रांनो, वांगे पिकासाठी बेस्ट काम का करते तर वांगे पिकावरील जे येलो थ्रिप्स असतील, ब्लॅक थ्रिप्स असतील, हिरवे तुडतुडे असतील, त्या रस शोषणाऱ्या किडी कमी होतात। त्याचप्रमाणे झाडाचा शेंडा जे पोखरणारे आळी आहेत ह्या शेंडा पोखरणाऱ्या आळीचाही बंदोबस्त चांगला करते। फळ पोखरणारी आळी असेल, अनेक वेळा इतर कीटकनाशकाने फळ पोखरणारी आळी कंट्रोल होत नाही पण वांग्याची फळ पोखरणारी आळी कंट्रोल करण्यासाठी सिन्वा ग्रासिया हे बेस्ट काम करते। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर टोमॅटो पिकावरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पानं खाणारे, पाने गुंडाळणारी जी आळी आहेत ही चांगल्यापैकी हे प्रोडक्ट बंदोबस्त करते। त्याचप्रमाणे सध्याला जो टुटा अब्सोल्युटा ह्या ज्या नागाळीचा प्रादुर्भाव जास्त वाढलेला आहे त्याचप्रमाणे फळ पोखरणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे टोमॅटो पिकामध्ये। तर ह्या टोमॅटोच्या पाने खाणाऱ्या आळीचा बंदोबस्त, फळ पोखरणाऱ्या आळीचा बंदोबस्त, टुटा अब्सोल्युटा असेल, त्याचप्रमाणे काही प्रमाणामध्ये थ्रिप्स आणि तुडतुडा असेल याचाही प्रादुर्भाव कंट्रोल करण्यासाठी हे सिन्वा ग्रासिया हे अतिशय चांगल्यापैकी काम करते। त्याचप्रमाणे मिरची असेल, मिरचीवरील ब्लॅक थ्रिप्स असेल किंवा येलो थ्रिप्स की ज्याच्यामुळे मिरचीचे पानं बोकडली जातात, ह्या थ्रिप्सचा चांगल्यापैकी बंदोबस्त करण्यासाठी ग्रासिया सिन्वा हे चांगल्यापैकी काम करते। त्याचप्रमाणे तुरीवरील ठिपकेदार जी आळी आहेत, उंट आळी आहेत, शेंगा पोखरणारी आळी आहेत याचा बंदोबस्त करण्यासाठी, त्याचप्रमाणे हिरवा तुडतुडा जो तुरीवरती जास्त प्रमाणामध्ये राहतो याचाही बंदोबस्त करण्यासाठी चांगल्यापैकी सिन्वा हे चांगलं काम करतं किंवा ग्रासिया चांगलं काम करतं। शेतकरी मित्रांनो, त्याचप्रमाणे गोबीवरील जे त्रिकोणी ठिपक्याचे जे पतंग असतात, काही जे पतंग अंडे घालणारे जे पतंग असतील, तंबाखूआळे असेल, उंट आळे असेल किंवा स्पोडोप्टेरा असेल, स्पोडोप्टेरा लिटोरिया असेल, ह्या अशा ज्या आळी आहेत की जेणेकरून गोबी असेल, पत्तागोबी असेल, मोठ्या प्रमाणामध्ये याचं नुकसान होतं। या आळीचाही बंदोबस्त करण्यासाठी ग्रासिया आणि सिन्वा हे जास्त दिवस काम करतं। म्हणून ग्रासिया आणि सिन्वा हे जास्तीत जास्त दिवस काम करण्यासाठी चांगलं काम करतं, म्हणून याची शिफारस ह्या 6-7 पिकाला या कंपनीने केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, ग्रासिया आणि सिन्वा याचं पर एकर डोस काय आहे आपण हे पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो,
साधारणतः लहान जर झाडं असतील तर प्रति एकरी आपल्याला 150 लिटर पाणी फवारायला लागतात। झाडं जर मोठे झाले तर 200 लिटर पाणी आपल्याला फवारणीसाठी लागतं। शेतकरी मित्रांनो, 150 लिटर पाणी जर घेतलं तर त्याच्यामध्ये 160 ml ची बॉटल आपल्याला संपूर्ण 1 एकरसाठी वापरायचं आहे। किंवा जर तुम्ही मोठ्या अवस्थेमध्ये झाडांच्या 200 लिटर पाणी लागत असेल तरी तुम्ही 150 मिलीचा 160 ml चा डोस सिन्वा आणि ग्रासिया याचे 160 ml ची पॅकिंग असते, तर 160 ml हे पर एकर हे आपण जायला पाहिजे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही प्रति पंपाला जर प्रमाण घेत असेल तर पर लिटरला 0.8 ते 1 ml चा डोस असतो। त्या हिशोबाने तुम्ही प्रति एकरचा डोस घ्यायला पाहिजे। शेतकरी मित्रांनो, आता सिन्वा ग्रासिया याची फवारणी घेताना आपण विशेष काळजी काय घ्यायला पाहिजे ते आपण पाऊस येण्याच्या कालावधीमध्ये तुम्ही फवारणी घेऊ नये। फवारणी करत असताना जे तुम्ही नोझल वापरताय हे हाय व्हॉल्यूम स्प्रे तुम्ही वापरा किंवा तव्यान स्प्रे वापरा। चांगले नोझल बारीक मिस्ट स्प्रे होईल अशा प्रकारचे नोझल तुम्ही वापरा। आणि फवारणी करताना कॉन्टॅक्ट कीटकनाशक असल्यामुळे संपूर्ण झाडावरती पानांवरती समप्रमाणामध्ये औषध जाईल याची तुम्ही काळजी घ्या। शेतकरी मित्रांनो, खरंच शेतकऱ्यासाठी सिन्वा असेल ग्रासिया असेल हे कीटकनाशक हे वरदान आहेत। दीर्घकाळ कीटकनाशकांचं संरक्षण किडींचं संरक्षण करण्यासाठी हे कीटकनाशक खूप चांगलं आहे। तर नक्कीच तुम्ही हे कीटकनाशक वापरा, त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले भेटतील। शेतकरी मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्ही नक्कीच सर्व बघितला असेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। माहिती चांगली वाटली तर इतर लोकांना शेअरही करा आणि नक्कीच पुढला माझा व्हिडिओ पाहा। धन्यवाद।